नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा कशाशी रिलेटेड आहे. तर हो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिन्याला फक्त जर ₹1000ची SIP तुम्ही स्टार्ट केली तर येणाऱ्या काळामध्ये त्याचं करोडोमध्ये कन्व्हर्जन कसं होतं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांची सॅलरी हे 20 ते 30 हजार रुपये आहे आणि यातील बरेच जण जे आहेत फॅमिलीमध्ये कमवणारे एकटे आहे, म्हणजे त्यांच्यावर त्यांची फॅमिली पूर्णपणे डिपेंडंट आहे. 20,000च्या सॅलरीमधनं किंवा 30,000च्या सॅलरीमधनं त्यांचे सगळे खर्च वजा होता महिन्याच्या काठी फक्त 2 ते 3 हजार रुपये शिल्लक राहतात. ते पण मुश्किलीने शिल्लक राहतात, कारण की बरेच असतात ना, होम लोन असतं, गोल्ड लोन असतं, काही इतर मेडिकल खर्च असतात, घरातल्या गरजा असतात, मुलांचं शिक्षण असतं, या सगळ्यांवरती पैसे खर्च होतात आणि महिन्याच्या एंडिंगला आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे शिल्लक राहत नाही. आणि प्रत्येक महिन्याला आपण विचार करतो की आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू, काहीतरी पैसे जमा करायला सुरुवात करू, पण तसं काही होतच नाही आणि त्यामुळे आपल्याकडे कधीच पैसे जमा होत नाही. पण जर तुम्ही यातून मार्ग काढला नाहीत किंवा यावर सोल्युशन काढलं नाहीत तर पैसे कधीच जमा होणार नाही, पैसे कधीच सेव्ह होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की फक्त महिन्याला ₹1000 जरी तुम्ही सेव्ह करू शकलात ना, फक्त ₹1000, आणि ₹1000 सेव्ह करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे. आपण मोबाईलमध्ये रिचार्ज करतो 3 महिन्याला ₹700चं किंवा खाण्यापिण्यावरती खर्च करतो, ते तर ₹1000-1,500 महिन्याला सहज खर्च होतात. किंवा आपले ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असतात, ते जर आपण कट करण्याचा प्रयत्न केला, ते जर सेव्ह करण्याचा प्रयत्न केला तर आपले महिन्याला ₹1000 आरामशीर सेव्ह होतील. आणि एकदा जर तुम्ही सेव्ह करायला सुरुवात केली तर त्याची सवय लागेल आणि सवय लागल्यानंतर जेव्हा ते इन्व्हेस्ट केलेले पैसे तुम्हाला वाढताना दिसतील, म्हणजे जर तुम्ही ₹1000 महिन्याला सेव्ह करताय आणि ते पैसे कुठेतरी तुम्ही गुंतवताय आणि ते वाढताना तुम्हाला दिसत आहेत, तर तुम्हाला अजून सेव्ह करण्याची इच्छा होईल आणि आपण सेव्ह करत जाऊ आणि नंतर ते जे सेव्ह केलेले पैसे आहेत एक मोठ्या फंडमध्ये कन्वर्ट झालेले दिसतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की महिन्याला फक्त ₹1000 जर तुम्ही सेव्ह करू शकलात तर येणाऱ्या काळामध्ये त्याचा केवढा मोठा फंड क्रिएट होऊ शकतो. तर आता इथे पहा, ₹1000ची जर SIP तुम्ही स्टार्ट करताय पुढच्या 25 वर्षासाठी आणि 20% आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतो आहे, तर 20 वर्षामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे फक्त ₹3,00,000 आणि तुम्हाला मिळणारी अमाऊंट जी आहे ती आहे ₹86,00,000. म्हणजे एवढे चांगले रिटर्न तुम्हाला देतो आहे. आणि हीच इन्व्हेस्टमेंट तुम्ही अजून जर फक्त 1 वर्ष चालू ठेवली तर तुम्हाला मिळणारी तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे ₹3,12,000, पण मिळणारी रक्कम आहे ₹1,05,00,000. तुम्हाला असं वाटत असेल की मी ₹1000 नाही, मी ₹2,000 सेव्ह करू शकतो किंवा मी महिन्याला ₹1,500 सेव्ह करू शकतो. तर तुम्ही महिन्याला जर ₹1,500 सेव्ह केले पुढच्या 26 वर्षासाठी आणि 20% आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतो आहे, तर मिळणारी रक्कम 26 वर्षानंतर असणारे ₹1,57,00,000. हीच इन्व्हेस्टमेंट अजून ₹500 जर मी वाढवली आणि ₹2,000 मंथली SIP सुरू केली कुठल्याही फंडमध्ये, ₹6,24,000 मी इन्व्हेस्ट करणार आहे आणि मिळणार आहे ₹2,10,00,000. हेच जर मी 30 वर्षासाठी ठेवलं तर मिळणारी रक्कम ही बघा किती, मगाशी 2,57,00,000 दिसत होती 27 वर्षामध्ये, आता 30 वर्षामध्ये मला दिसते ₹4,67,00,000. हा फायदा असतो कंपाऊंडिंगचा. जेवढे जास्त वेळ तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहाल तेवढे जास्त तुमचे पैसे वाढत जातील. आता तुम्हाला फक्त ₹1000 महिना सुरू करा ना, तुम्ही ₹1000 महिना सुरू करा, फक्त पुढचे 26 वर्ष भरा आणि तुम्हाला जी मिळणारी रक्कम आहे ती 1 करोडच्या आसपास मिळणार आहे. 1 करोड रुपये मिळणार आहेत. म्हणजे आता जर माझं वय 25 वर्ष असेल तर पुढचे 26 वर्ष म्हणजे 51 वर्षापर्यंत मला हे पैसे भरायचे आहेत आणि 30 वर्ष असेल तर माझ्या 56 वर्षापर्यंत मला हे पैसे भरायचे आहेत. मग हे मी माझ्यासाठी न भरता, असं समजा की काही महिन्यापूर्वीच मला एक मुलगा किंवा एक मुलगी झालेली आहे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे, तर तुम्ही ₹1000ची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा ना. म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी त्या मुलाला किंवा त्या मुलीला तुम्हाला 1 करोड रुपये देता येतील एवढी इन्व्हेस्टमेंट झालेली असेल तोपर्यंत. आता ही ₹1000 इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दर महिना करायची आहे. आत्ता सध्या ₹1000 तुम्हाला खूप वाटत असतील की खूप मोठी अमाऊंट आहे, पण काळानुसार जसं जसं तुमचा पगार वाढेल किंवा जसा जसा वेळ जाईल त्यानुसार ₹1000ची व्हॅल्यू कमी होत जाईल. आणि आता मी तुम्हाला SIPचा स्मार्ट SIP प्रकार सांगतो, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ₹1000ची SIP आत्ता सुरू केली आहे तुम्ही समजा, वर्षाला त्यामध्ये 20% वाढवायचे आहेत. 20% म्हणजे काय, तर वर्षाला तुमचे ₹1000 प्रमाणे किती होणार आहेत, ₹12,000. या ₹12,000वरती 20% म्हणजे ₹2,400 वाढवायचे आहेत. आता ₹2,400 वाढवायचे आहेत
म्हणजे नक्की काय करायचं आहे, यावर्षी तुमची SIP सुरू असणारे 1000 रुपये, पुढच्या वर्षी ती SIP असणारे 1200 रुपये, म्हणजे 200 रुपयाने ती इन्क्रीज होणार आहे. अशी ही SIP तुम्ही दरवर्षी 20%ने इन्क्रीज करत गेलात आणि 20% एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर केलात, 25 वर्ष तुम्ही भरलात, तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असणार आहे 56,63,000 रुपये आणि यामधून तुम्हाला टोटल व्हॅल्यू मिळणार आहे 3,24,00,000 रुपये. 1000 रुपयाची SIP चालू करून 26 वर्ष जेव्हा तुम्ही भरणार तेव्हा तुम्हाला मिळणार किती, 1 करोड रुपये. आणि हेच मी जर स्मार्ट SIP सुरू केली, त्यामध्ये दरवर्षी 20% वाढवले, मिळणारी रक्कम आहे 3,24,54,000 रुपये. म्हणजे एवढे चांगले रिटर्न यामधून मिळत आहेत. आणि हीच अमाऊंट जर तुम्ही 2,000 रुपयांनी आत्ता SIP सुरू केली, 2,000ची जर तुम्ही आत्ता SIP सुरू केली, तर तुम्ही भरणारी रक्कम जी असणार आहे ती 1 करोड रुपये भरणार आहात पुढच्या 25 वर्षामध्ये आणि मिळणारी रक्कम आहे 6,49,00,000 रुपये. तर तुम्हाला समजलंच असेल की महिन्याला 20,000 सॅलरी असो किंवा 30,000 रुपये सॅलरी असो, तुम्ही महिन्याला 1000 रुपये जरी सेव्ह करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली, तर येणाऱ्या काळात त्याचे करोडोमध्ये रूपांतर होऊ शकतात जर तुम्ही सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला सुरुवात केली. तर मी 1000 रुपयाची SIP स्टार्ट करायला तयार झालो, तर मी कोणत्या अशा फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजेत की ज्याच्यामधून मला 20% इयरली रिटर्न मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 2-3 फंड सांगणार आहेत की जे इयरली 20% रिटर्न देत आहेत. यातील सर्वात पहिला फंड आहे क्वांट स्मॉल कॅप फंड. फंड व्हॅल्यू आहे 15,600 करोड रुपये. हा फंड मार्केटमध्ये 1996मध्ये आला आणि मेजरली हा फंड स्मॉल कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर इथे कोणत्या कंपनीजमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट आहे त्या कंपनीजची इथे नावं तुम्हाला दिलेली आहेत. आणि आता हा फंड रिटर्न किती देतो आहे ते पहा. एका वर्षामध्ये रिटर्न देतो आहे 64% एका वर्षामध्ये रिटर्न देतो आहे. 3 वर्षामध्ये 48%, 5 वर्षामध्ये 36%, एवढे चांगले रिटर्न देणारा हा फंड आहे. आणि जेव्हापासून हा फंड लॉन्च झाला आहे मार्केटमध्ये तेव्हापासून याने 12% रिटर्न दिलेले आहेत. पण जर 5 वर्षाचा तुम्ही ग्राफ पाहिला तर 36% रिटर्न हा फंड तुम्हाला देतो आहे. ज्याचा बेंचमार्क आहे, स्कीमचा बेंचमार्क किती आहे, 25%. याने किती दिले, 36%. म्हणजे जर तुम्ही 5 वर्षापूर्वी SIP चालू केली असती 10,000 रुपयाची, 5 वर्षापूर्वी SIP चालू केली असती 10,000 रुपयाची, तर तुम्ही इन्व्हेस्ट केली असते याच्यामध्ये 6 लाख रुपये आणि मिळणारी रक्कम आत्ता तुम्हाला मिळाली असते 19 लाख रुपये. म्हणजे तुमचे पैसे 5 वर्षामध्ये तिप्पट झाले, 3 पट पैसे वाढले. यानंतरचा फंड आहे HSBC स्मॉल कॅप फंड. हा फंड 2014मध्ये आलेला आहे मार्केटमध्ये, ज्याची फंड व्हॅल्यू आहे 13,200 करोड रुपये. आणि हा फंड मॅनेज करणारे जे फंड मॅनेजर आहे त्यांच्याकडे 28 वर्ष 17 वर्ष एवढा चांगला एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. हा फंडसुद्धा स्मॉल कॅटेगरीजमध्ये येतो, ज्याच्यामध्ये 70% इन्व्हेस्टमेंट यांची स्मॉल कॅप कंपनीजमध्ये आहे, लार्ज कॅप कंपनीजमध्ये सर्वात कमी आहे आणि मिड कॅप कंपनीजमध्ये 24% इन्व्हेस्टमेंट यांची आहे. आता या फंडचे रिटर्न पाहूया. तर या फंडने एका वर्षामध्ये 53% रिटर्न दिलेले आहेत, 2 वर्षामध्ये 25%, 3 वर्षामध्ये 37% आणि 5 वर्षामध्ये 25%. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये लॉन्च झाला आहे तेव्हापासून याने 22% रिटर्न दिलेले आहेत. आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते 20%च्या हिशोबाने केलं आहे, पण जर 22% हा फंड जर रिटर्न देतो आहे तर खूप उत्तम आहे. 1000 रुपयाची जर SIP तुम्ही सुरू केली असती तर तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असती 60,000 रुपये आणि मिळाले असते 5 वर्षामध्ये तुम्हाला 1,40,000 रुपये. तर एवढा चांगला रिटर्न देणारा हा फंड आहे. तर अशा टाईपच्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अशा टाईपचे फंड खूप चांगले रिटर्न देतात. आपण मोबाईलमध्ये इंस्टाग्रामचे रील्स पाहण्यासाठी किंवा फेसबुक पाहण्यासाठी किंवा इतर व्हॉट्सअप वगैरे चॅट करण्यासाठी खूप वेळ काढतो. तर थोडासा वेळ काढून जर तुम्ही म्युच्युअल फंड थोडे ॲनालाइज केले आणि त्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप जबरदस्त रिटर्न मिळणार आहे. तर आजपासूनच मित्रांनो मनाशी पक्का ठरवा की 1000 रुपयाची SIP स्टार्ट करायचीच आहे आणि पुढचे 2-3 वर्ष तर तुम्ही भरून बघा. तुम्हाला चांगले रिटर्न मिळत असतील तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की SIP नक्की काम काय करतं. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.